सम्यक न्यूज लाईव्हच्या या बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो। पाहूयात सम्यक घडामोडी। फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी। आजची जी परिस्थिती आहे ही भयानक आहे। नाशिक हे एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे। 12 वर्षानंतर 14 वर्षानंतर कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे, पण अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे। अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे, नोटा छापण्यासाठी प्रसिद्ध आहे। टकसाळे नाशिक मध्ये आहे आणि मागच्या 8-10 दिवसापूर्वी या सरकारने जाहीर केलं की आम्ही 2000च्या नोटा पुन्हा कमी छापणार आहोत। जाहीर काय केलं की आम्ही 2000च्या नोटा कमी छापणार आहोत। का छापणार कमी बाबा? कमी का छापणार? या कमी छापण्याच्या पाठीमागचा हेतू काय? आपण एक लक्षात घ्या, नोटा बदलण्याचा निर्णय झाला तो इथला सारा काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नव्हता। तो काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नव्हता किंवा टेररिस्टला पैसा मिळतो म्हणून नव्हता। इथल्या बीजेपी वाल्याने जाहीर सांगावं की जुलै महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेला गेले होते। त्यावेळेस हे जे डेबिट कार्ड आहे, व्हिसा कार्ड आहे, क्रेडिट कार्ड आहे, या डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड कंपन्यांबरोबर करारनामा केलात की नाही हे असणार सांगा। करारनामा केलात की नाही हा सांगा। त्या करारनाम्याचा गाभा होता, त्या करारनाम्याचा गाभा होता की चलनामधलं नाणं कमी केला जाईल आणि लोकांना डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड वापरायला आम्ही जबरदस्ती करू। भारतामधल्या माणसांना क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड हे वापरण्याची आम्ही सवय लावू, हा करारनामा करू ना। लोक डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरायला तयार नाही। आणि त्या दरम्यान आपण बघत असाल की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे म्हणत होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे म्हणत होते की इथला व्यवहार पैशाने ऐवजी प्लास्टिक कार्डने त्या ठिकाणी व्हावा। का बाबा? मला ज्याच्यातून करायचं असेल त्याच्यातून करण्याची मुभा या देशाच्या घटनेने मला दिली। मी नगदी व्यवहार करावा की प्लास्टिक कार्ड बंद करावा हा अधिकार मला दिलाय, घटनेने दिलाय। मग ही जबरदस्ती कशासाठी? ही जबरदस्ती कशासाठी? आज क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड वापरलं तर त्याच्यातला असणारा व्यवहाराच्या पाठीमागे आपल्याला असणारा काय फिया द्यावा लागतात। मी इथल्या बीजेपी वाल्यांना विचारतो
की नरेंद्र मोदींनी असताना जे सांगितलं की आम्ही असताना नोटा छापायला कम्या करू, हे दुकानातला माल नाही की आज इथे गेला आणि तिथे गेला म्हणून करायला नोटा. किती नोटा छापायचं याचं सुद्धा एक गणित आहे. त्याच्यावरती तुम्ही नोटा छापू शकत नाही. एक गणित आहे. देशाची मालमत्ता जेवढी आहे त्या मालमत्तेच्या 40% तुम्ही नोटा छापू शकता. त्याच्या कमी आणि जास्ती तुम्ही करू शकत नाही, का नाही तर त्या नोटाची किंमतच राहणार. ज्या एजन्सी बरोबर मोदी करारनामा करून आला, या डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या कंपन्यांबरोबर मोदी जिथे करारनामा करून आला त्यांनी असताना मोदीला धमकी दिली. आतापर्यंत हिटलर सरकार दुसऱ्याला ब्लॅकमेल करत होता, आता ह्या देशातला प्राईम मिनिस्टर ब्लॅकमेल होतो हे आपण असताना लक्षात घ्या. इथल्या भारतीय जनता पक्षाला माझं आव्हान आहे, भारतीय जनता पक्षाला आव्हान आहे की तुमचा प्राईम मिनिस्टर ब्लॅकमेल होतो की नाही हे सांगा. आम्ही हा प्राईम मिनिस्टर मानत नाही. हा प्राईम मिनिस्टर ब्लॅकमेल होतोय की नाही हे सांगा. त्या कंपन्याने तुम्हाला धमकी दिली की नाही की तुम्ही जर असताना प्लास्टिक मैनीचा व्यवहार वाढवला नाही तर आमच्याशी झालेला करारनामा आम्ही भारतीय देशवासियांना कळवल्याशिवाय राहणार नाही. की तुमच्या नोटबंदी पाठीमागे काळा पैसा शोधण्याचं कारण नव्हता, टेररिस्टचं कारण नव्हता, तर आमच्याशी केलेला करारनामा होता आणि तो करारनामा दिला नाही म्हणून आम्हाला असताना नफा झाला नाही. मित्रो, जे हत्यार हे सरकार वापरतं, ब्लॅकमेलिंगचं सरकार वापरतं, ब्लॅकमेलिंगचं हत्यार वापरतं. आता जगातल्या एजन्सी ह्या सरकारचं वापरते. तेव्हा जे सरकार ब्लॅकमेल केल्या जातंय त्या सरकारला पुन्हा सत्तेवरती आणणं म्हणजे अजूनच या देशाची विसंगती लावणं हे लक्षात घ्या. आणि म्हणून ब्लॅकमेल होणाऱ्या सरकारला हद्दपार झालं पाहिजे आणि ते 2019 निवडणुकीमध्ये आपण कराल हीच अपेक्षा मी या ठिकाणी असताना बाळगतो. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा,